म्हणलं नाही का तुमच्यापेक्षा माझ्याच पोटवर दिसायला ताई मीच प्रेग्नेंट. खरंच वहिनी प्रेग्नेंट आहेत का? उगा उगा मारलं होतं. आता लेखाला मारायची वेळ आली त्या नातरुंडासाठी. का ग? ती म्हणताय आजीला आता प्रॉमिस पूर्ण करावं लागणार आहे. आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आई भायला मारताना बघणार आहे. हाय हॅलो नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर गाऊन घातलाय मी कारण खूपच जास्त ड्रेसवरती ते ओळखायला आल्यामुळे मग कुठलं असंच असू देत, आता तेवढं काही वाटत नाही. आणि घरी कसरत जर लांब जाण्याला गेलं तर आहे, कारण तिथं आईंना गाऊन घातलेलं आवडत नाही आणि साडी नेसून ते एवढं मोठं पोट कसं वाटतं. अवघड आहे. बघू आता काय होतं, तिकडे गेलंच ते कळेलच. आत्ता आंघोळ्या पांघोळ्या झाल्यात, नाश्ते झालेत, सगळ्यांचे लेकरं बसलेत अभ्यासाला. आईची पण 100 झाली आहे. हे बघा इकडे श्री अभ्यास करतोय, तिकडे कुठे गेले होई दोघं. कशाचा करायलास तू? वर्ड्स रात्री दिलेले झाले किती झाले? कोणतं राहिलंय आणि कोणते झालेत? लस झालाय का म्हणून दाखव. हा नीट नीट. सिट मीन्स सीट म्हणजे खाली बसणे. ओके. आणि सिट डाऊन म्हणजे खाली बसणे. गुड. तुमचा कोणता चाललाय? कोणता चाललाय बाबू? 700 झालं. लन झालं का नाही? लन करा की तेवढा. 5 मिनिटाने विचारणार. मला बसलो. जेवणात काय काय आहे? बेसन हा आणि शेंगची. हा मँगो गरम पिठला. आजीला ना लय लय वर्ड्स येतात इंग्लिशच्या, त्याला खूप पतायची नाही आहे आधी तर. नाही शिकून ऐकून तुमचं ऐकून अजून गेले सकाळ जाणार तर राजला वेद लागली लेकरावाला खाऊ घाला म्हणून का नाही झाली. नाही यांच्या जेवणातच दिवस जातो देवा. झालं का ते वडलं? काय केलं तू आता? गाणूच ते लिहून काढले का? जी नाहीये लक्षात. ZUDGE जज म्हणजे साफ करणे वाला. इंसाफ. इंसाफ. शौर्याने आमच्या जज वर्ड लर्न केलाय, त्यातला ना त्याला हिंदीत ट्रान्सलेट करून पाहिजे होता. भैया म्हणला की इन्साफ करणेवाला, तर त्याच्यातलं त्यानं इन काढून टाकलं, साफ करणेवाला तसं तर लर्न झालाय बर का, पण उग मस्ती करायची म्हणून असं चाललेलं असतं दिवसभरात. आणि चिकून आई 5 पण केले वर्ड. चपातीच्या टाका त्याच्यात त्यांना आटोपलेत आता आणि मुलं जेवतायत. तर दाखवते मी तुम्हाला. पाऊस सुरू झाला. हाय का ग दूध? पाऊस थोडाच आहे का? कशासाठी गेलास रे चिकू? हा आजीकडे देणारच करायची वेळ आली तुला. आता लेखाला मारायची वेळ आली त्या नातरुंडासाठी. का ग? ती म्हणताय मला नेलं नाही पप्पानी, मी बोलत नाही, कट्टी केली. जेवण गेलता तर तुला किती वाटायला वाईट? त्याला उग हातातले जीव पळायला. त्याला वाटायला खरंच खरंच मारती. आतमध्ये लाईट गेली. कुठं झाला जरासं बरं वाटेल. यायलाय जास्त दुकड. मामा नौटंकी करायला तिकडे जाऊ. चिकूला इथंच घरी ठेवून भैया गेला होता. मी घेऊन जातो सोबत म्हणला, आणि नंतर त्याला काहीतरी महत्वाचं काम आलं त्यामुळे मग त्याला जावं लागलं. मग चिकू रुसलेला आणि भैया त्याला ओरडला होता की वरती जा आणि अभ्यास करत बस, मी नेणार वगैरे नाहीये सध्या.
परत वेळ मिळालाच तुझा अभ्यास झालास घेऊन जातो. त्याला इतकं वाईट वाटलं आणि रडत रडत आल्यावरती आजीला गाऱ्यानं सांगत होता, आजी पप्पाने असं केलं, असं करू करू रडायला चालू होतं. लाईट आली बघा आणि खूप म्हणजे पॉझिटिव्ह झाला. मग आईला पावे नाही म्हणे जेवण करतो तर मी नाही जेवणार म्हणायला. मग आई म्हणली मी आल्यानंतर त्याला फटके देते. मग का चिकूला तू ओरडलास म्हणून. मग हसला खुदकून आणि जेवायला बसला. म्हणून आता काठी घेतली आजीला, आता प्रॉमिस पूर्ण करावं लागणार आहे. आणि मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा आई भयाला मारताना बघणार आहे. आजोबा कुठे गेले? आता काहीच खरं नाही पप्पाच. चिक्कू चिक्कू सलग 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 पप्पाला मारायला. बस का प्रॉमिस पूर्ण केलं की आजीनं. चिकू ह्याला गुस्सा काय यायला माहिती का, मामालिका मारायले म्हणून. अरे ते उग उग अगो बाई ते उग उगच मारलेलं होतं मामाला. उग 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 मारलं होतं. उग मारले रे, खरं खरं नाही. उग उग मारलं होतं. हाय हाय उग उग केलत रे चिकू हसावा म्हणून आपला. हे बघ आजीनं प्रॉमिस दिलं होतं माहितीये का, चिकू जेवायला होता का आपला म्हणून आजीनं प्रॉमिस केलत. त्यानं जेवावं. उलट तू करायची असती हेल्प करडायचं येड. खरोखरच आई मारायली आहे की काय असं वाटलं आणि इतका इमोशनल झाला होता, रडायला लागलेला. बयाने समजून सांगितलं पण तरी पण त्याला असं वाटलं की काठी त्याला आणायला लावली होती आईनं. त्याला वाईट वाटायला. मग अशी पण तो म्हणत होता की नाही मारायचं. आणि आता ना थोडासा झालाय ओके, पण खरंच लागलंय मावाला असं वाटत होतं, रडायला लागलं. खरंच किती अटॅचमेंट असते ना. आता ही दुपारची वेळ आहे आणि पप्पा आंबे पिकलेत का ते बघतायत. आई झोपले इथं आणि हॉलमध्ये चिकू, शौर्य आणि वहिनी पण झोपलेत. भैया शेतात गेलाय आणि श्री मात्र जागा आहे आणि त्यामुळे मला जागच राहावं लागणार की तो काहीतरी कुठे जाईल, काहीतरी आगापणा करेल. आणि त्या दिवशी इथे वाढण्यात आलं होतं या खिडकीमध्ये. चला मी आता एडिट करते कारण खाली मुलं काही एडिट करू देत नाहीत. गोंधळ 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 असतो नुसता. थोडंसं एकाग्रता लागते. अगदी थोड्या वेळापुरता आला पण गारवा, थंडगार वातावरण. लय मस्त. इकडे काय चाललंय बघा किचन मध्ये. कांदा भजी. वेगळं पीठ आहे कसं मोठं, ते काल वड्याच नव्हतं का त्याचे. म्हणजे बेसनच नाही, हिरा बेसन नाही, नाही दळून आणलं त्याची का छान वाटते भजी. तिखट टाकायचं त्याने उभाची येते. पप्पाला ह्यांना फोन करावा म्हणजे ते सगळेच खाऊन. कोल्हापूरला का एकदम खरभरीतच मिळतात का नाही काय तसेच होते ते भाजी. असे आपलं बेसनचे हिरा बेसन खरबूड खरबूड आणि वडे पण. म्हणूनच म्हणलं करावं तुम्ही. हिरा बेसनचे खरभरीत पण तिला काय काय टाकतात काकूचे सुद्धा लसूण, टाकते असं पण लसणाचं मीठ, कोथिंबीर, परत तिखट टाकते, ते हळद सुद्धा टाकते काय तर त्याला नॅचरल कलर असते पण त्या हळद टाकते. घरच्या पिठाची भजी आहे एकदम खरबडीत. त्यांना हे पण होत नाही तोल धरलेलं. तेल पण जास्त हे होत नाही. म्हणजे तेलकट भजी करायची नसेल तर अशी करू शकतोय आपण. तिखट टाकते हिरा बेसनात तिखट टाकतात. झणझणीत होत्या हिरवी मिरची घालून.
इकडे चालू आहे. बाहेरचं वातावरण दाखवते एकदा. ढगाळे आता सगळं वाळलं, पाऊस आलेला. टीम बघायच्या हा मम्मीच्या माझी हा आणि तुला दोघांची. आई 2-2ची टीम बनवायची, मम्मीची आणि चिकेची. नाही मामीची आणि माझी. आणि माझ्या टीम मध्ये कोण आहे मग? मी तुझ्या टीम मध्ये. तू माझ्या टीम. मला पळा येत नाही बरं का क्रिकेट खेळताना. असं करायचं. टाकायचा ना बॉल, पण तुमची बॉल फिल्डर मग कॉमन मॅन. त्याला का बरं जर वेळेस कॉमन मॅन? आता पहिल्यांदा आलीस ना म्हणून लोकांना कॉमन मॅन. बघा त्यांनी भज्याशी घेणं नाही, पापडाशी घेणं नाही. पापड खावा पापड. शरू म्हणते मम्मी खेळती एक डाव, चला खेळू. घेतली तर अजून ही वरचे म्हणजे ह्याच्यातले कमी कर. आपल्याला बाया म्हणला अजून 1 तास. मला 4 बास होते. पोट बिघडते ग माय. मी पापड खाते एक्स्ट्रा, मला पापड आवडते. गरमागरम भजी. भयाला फोन केलता पण भया म्हणला मला यायला लय वेळ आहे. तासभर वेळ. आता अर्धा तास म्हणले 1.5-2 तास लागले. इकडे गेला भजी पार्टी. या पाहिजे काय. ह्याच्यात 2 खाऊन येते. पापड खावा मग तोपर्यंत. पापड खा. लय लांबून आले. मुरंबा रोज बिल पाहिजे. काय पाहिजे चिकू तुला याचं? रोज थोडी बिल पाहिजे. आवळा कॅन्डी. 2 आवळीची कशी बनवायची? मम्मी कडे लेमट आहे. लय मोठे मग बनवू. हा लाल असतो एकदम. पाऊस बघा म्हणलं. पावर होती का? गरम आहे तवर आलास मेन म्हणजे. काय पावर जरा वाढत घे. कर जावा. नाही वाढत नसते पावर. पण आपली काकू चला या चिकू. जा श्लोक तू आता. चलो इकडे दे हातातला गंध. पायाने पंचपाळी. माझ्या लालूचा लय छान आहे. थांब हात धुवून उठली. औषध मी पाजलेलं ते चमच्याने लय गोल दिसायचं. एक किशी द्यायच्या. आधी किशी. आधी किशी. किशी. आरशात बघ काय करते. लय भारी दिसायला आपण. कमी झालेलं तर पुन्हा कसं असतंय म्हणते ती 4 फूट नसली 2 डॉट लावू. कशा वाटतंय सांगा आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये. कुणासारखा आलाय का बघ की शिवाजी महाराजासारखा. पहिली परिस्थिती संभाजी महाराजाचा शिवाजी महाराजाचा कसा असतंय? मध्ये लावायचा का डॉट? घेऊन येऊन बसायचं. बरं उद्या लावत्या. A few moments later. इकडे ही भागारी मला बोलू दे जरा. तिला जायचंय ग. तिचं काम वाट बघायलंय. चला जेवण वगैरे झालेत आता आमची आणि गप्पा टप्पा बऱ्याच झाल्या. आता इथं दूध घेतलंय गाईचं आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे ते म्हणजे केशर. तर ह्याच्यात 3 काड्या टाकते मी. 3 फार झालं तर 4, त्याच्यावर नाही. कालच्या व्लॉगमध्ये मी केशर पितानाचं दूध थोडंसं शेअर केलं होतं आणि बऱ्याच जणींनी विचारलं आहे की कुठल्या ब्रँडचं वापरतेस वगैरे. तर मी सध्या तरी जे बालाजी तांब्यांचं मिळतं ना तर तेच यूज करते. एव्हरेस्टचं पण छान आहे आणि जे अवेलेबल होतं ते घेते. असं कुठला स्पेसिफिक ब्रँड नाही आहे. आणि आता हे छानपैकी एकदम उकळलेलं दूध आहे. हवं तर तुम्ही दुधात पण उकळून घेऊ शकता. आणि मी उकळलेल्या दुधात ते टाकून मग नंतर ते थोडा वेळ ठेवते झाकून आणि थंड झाल्यानंतर मग परत ते पिते. मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीचा व्लॉग आहे त्याच्यावरती सलग कमेंट येतात की तुम्ही म्हणलं नाही का तुमच्यापेक्षा माझ्या स्पोर्टवर दिसायला ताई मीच प्रेग्नेंट. खरंच वहिनी प्रेग्नेंट आहेत का? साडीला निर्याजात झाली नाही का साडी मुख्याची म्हणून थोडं पोट पुढे दिसत होतं. वहिनी म्हणल्या ग तुमच्यापेक्षा माझ्या स्पोर्टवर दिसायला मीच प्रेग्नेंट वाटायले. सगळ्या कमेंट तेच यायलात वहिनी प्रेग्नेंट आहेत का? होय होऊ द्यायची का मम्मीला आणखी एक बाय? होऊ देऊ की छान बेबी गर्ल होऊ देऊ की क्यूटशी? दीदी
का नो म्हणत असेल बरं होय आई हा? होऊ द्यायचं होऊ द्यायला काय नाही आमचं काहीच बंधन, पण त्यांचा सरकारी नियम आहे की हा दोन नोकरी, त्याच्यामुळं नाही का होऊ देता येत. तेच की नाहीतर आमचं काहीच नाही. त्यांनी तर म्हणत होतं होऊ द्या आमचं. हो आणि हाय तेवढं मास्क खाल्लं आज मी दिसायला कुठे जर उत्तर मिळालं असेल तसं काहीही नाहीये, जस्ट त्या मजाक मध्ये म्हणत होत्या. बऱ्याच जणींचा गैरसमज झाला तर त्यांनीच तो क्लिअर पण केलाय, तुम्ही ऐकलं पण असेल. ह्या जिल्हा परिषद शिक्षक आहे आणि गव्हर्नमेंट सर्वंटसाठी 2 मुलांचीच हे आहे, त्यामुळे 2 आहेत. त्यामुळे मग वहिनींना मुलगी हवी होती, खूप म्हणत होते. वहिनीपेक्षा भैयाला तर खूप जास्त वाटायचं की एक मुलगी व्हावी म्हणून, पण जे नशिबात आहे तेच होतं शेवटी. म्हणजे कसं असतं माहिती का, एक मुलगी झाली की फॅमिली कंप्लीट झाल्यासारखी वाटते. शेवटी मुलगा आणि मुलगी कुणी असेल तर काय म्हणजे त्यात काही वाईट कुठलीच गोष्ट नाही आहे, दोन्हीही असायलाच हवं. पण जे होत आहे ते गोड मानलंच पाहिजे आणि तसंच मग आता त्यांनी ॲडजस्ट केलं आणि छान आहे. चिकी पण तुम्ही बघितलं असेल, आम्हाला असं वाटायचं की चिकूच्या वेळी मुलगी व्हावी, पण मग आता सगळ्यांचं लक्ष माझ्याकडे आहे की आता मुलगी झाली पाहिजे. भैया तर मुलीची नावं शोधून ठेवत होता. आता काय होतंय काय नाही ते पुढे कळेलच आपल्याला काही महिन्यांमध्ये. पण आमच्या घरात आता 3 मुलंच आहेत, म्हणजे इथं जर बघितलं तर. त्यामुळे मग सतत सगळ्यांना वाटतं, पप्पांनाही वाटतं आणि आईलाही की भैयालाही की एक मुलगी पाहिजेच. आणि तो म्हणत असं चिकोला चिडवतोय की मुलगी झाली तर सगळ्यात जास्त मीच लाड करणार म्हणून. तर चला आता मी दूध घेते. श्री आणि चिकू विनर झाले, दोघांनी पण पटापट जेवण आटोपलंय. पण दाजू खट्टू राहिला आज है ना. दाजूला जेवण भरवते आणि आता अंथरुणं वगैरे घातली आहेत मी. एक मुलगा ना का खोकतोय माहितीये का, कारण सकाळी किती वाजता उठायला लागलाय श्री? 5 नाही 5:30. 5:30. सोबत कुठे जातो 5:30? आजोबांसोबत फिरावर. कशाला फिरावर? एक्सरसाइज करायला. दररोज तिघं पण आजोबांसोबत जातात. इवन चिकू पण उठतोय 5:30ला. श्री पण. आणि अगोदर काहीच बॉडी नव्हती, असं तिला सांगता बघ केवढी झाली बघू. बापरे, एवढी बॉडी वाढली. काय करतात तिथं सांग ना, काय काय करतात? एक्सरसाइज, पुशअप्स, आणखी खूप काय काय. पुशअप्स आणि रनिंग करताय ते मोठी दगड आहेत ना, त्याला उचलून हे करायचं आणि रनिंग करताय का? आणि योगासने करतो ना. करता? आजोबांनी शिकवलेत मला. आजोबांनी शिकवलेत. आणि आजोबा कशाने आंघोळ करतात सांगा? थंड पाण्याने. आणि तू? थंड पाणी. तू पण शिकलास ना? श्लोक गरम पाणी, राजा गरम पाणी. आणि इकडे ये ना, इकडे 1 मिनिट, अलीकडे तरी मला वाकावं लागलं. आणि तुला पप्पांची आठवण येत नाही का? येते ना. मग कस काय फोनवर बोलत नाहीत पप्पांना? कारण काय ते सांग. नाही आहे कारण. का बोलत नाही? श्रीना पप्पांचा फोन आला तरी बोलत नाही, मला नको बोलायचं असं म्हणतो. अवतारात आहे मी आता, खरं तर खूप उशीर झाला त्यामुळे. आणि अंथरुणं वगैरे घातली आहेत. चला आता झोपायचंय थोडंसं, म्हणजे मला एडिटिंगचं आहेच, तर थोडा वेळ मी एडिटिंग करेन. उद्याच्या ब्लॉगचं ते करते. आणि अजून सगळे जागेच आहेत. मी दूध घेतलंय, तेवढं एडिटिंग झालं की मग थोडा वॉक आणि त्यानंतर मग झोपायला जायचं. तर अशा पद्धतीने अंथरुणं घातलेले आहेत, कारण श्री लवकर उठतोय त्यामुळे आता रात्री तो लवकर झोपायला लागलाय. पण थोडंसं वातावरण बदल आणि गावाकडे मध्येच ऊन आहे, मध्येच पाऊस येतोय, त्यामुळं पण. आणि पहाटे लवकर जायला लागलाय त्यामुळे खोकू यायलाय. तर त्याला थोडंसं आलं आणि मध चाटवावं म्हणते, जेणेकरून मग ते आल्याचा रस आणि मध चाटवलंच ते कफ जर असेल तर होईल. पण आजच नाही, जर आज उद्या नाही राहिला खोकला तर मग तो पर्याय करूया. गेल्या वेळेस त्याला फरक पडला होता त्याच्याने. सो कसा वाटला ब्लॉग ते सांगा मला. होप की तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, श्री जय शिवराय.